दरम्यान मुख्यमंत्री कोण यावर भाष्य करणं टाळलं पाहिजे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सत्तेवर आलं पाहिजे आणि त्याला आम्ही प्राधान्य देतोय असं देखील जयंत पाटील म्हणाले। तर वैयक्तिक मत वेगळं, मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीमध्येच अंतिम निर्णय होईल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले। मुख्यमंत्री किंवा ब क मुख्यमंत्री याच्यात महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये। आम्ही सत्तेवर आलं पाहिजे हे स्वारस्य पहिलं पाहिजे। ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार त्यावेळी ठरवतील। म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री अमका होणार तमका होणार तमका होणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे। इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे। त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल। जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू। तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल। मुख्यमंत्री नाही, सरकार म्हणून एक चेहरा आहे की एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, परंतु तिघांचा चेहरा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस लोक नाकारतायत, ही परिस्थिती आहे। पण उद्धव ठाकरे मवियाचा एक नवीन चेहरा असतील असं पण कुठेतरी पोर्ट्रे केलं जाते, कारण संजय राऊत त्याबद्दलचं विधान करतात। मग यावर उत्तर कसं देणार? आम्ही आज कोणाचा चेहऱ्यापेक्षा आम्ही एकत्र आहोत, महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि जिंकणार आहोत। नक्कीच मुख्यमंत्री पदाचा कुठलाही चेहरा अजून ठरलेला नाही, त्याची चर्चा आम्ही करीत नाही। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत।